बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। जम्मू काश्मीर खोऱ्यात पहलगाम इथं असणाऱ्या बैसरन खोऱ्यातील निसर्गरम्य परिसरात पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला। यात 28 पर्यटक ठार तर 20 जण जखमी झाले आहेत। मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचे कोल्हापुरात आज तीव्र पडसाद उमटले। इंडिया आघाडीच्या वतीनं बिंदू चौकात, मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं दसरा चौकात पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं केली। तसंच पाकिस्तानी ध्वज पायदळी तुडवत आणि ध्वजाची होळी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला। जम्मू काश्मीर खोऱ्यात अधूनमधून दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरू असते। मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी बैरसन खोरे इथं पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला। या दहशतवादी हल्ल्याचे जगभरात तीव्र पडसाद उमटले आहेत। कोल्हापुरातही या घटनेचे पडसाद उमटले। इंडिया आघाडीच्या वतीनं बिंदू चौकात पाक विरोधी निदर्शनं करण्यात आली। पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी ध्वज रस्त्यावर पसरून तो पायदळी तुडवला, तसंच त्याला जोडेही मारले। सर्व वाहनं या पाक ध्वजावरून चालवण्यात आली। या प्रकारे पाकिस्तानी ध्वजाची विटंबना करून आणि पाक विरोधात घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद रोखण्यात केंद्र सरकारला अपयश येत असल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली। या निदर्शन आंदोलनात सचिन चव्हाण, संजय पवार, विजय देवणे, तौफिक मुल्लानी, सुनील मोदी, संदीप देसाई, चंद्रकांत यादव, उदय नारकर, संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं दसरा चौकात निषेध सभा घेण्यात आली। कार्यकर्त्यांनी पाक विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसंच यावेळी पाक ध्वजाची होळी करण्यात आली। मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी अजरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कादर मलबारी, रफिक शेख, लियाकत मुजावर, जिलानी शेख, वहिदा शिकलगार, फारुख पटवेगार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।